आदित्य मेघनाचं नातं आता एका निर्णायक वळणावर आलंय। दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचं नातं फुलायला लागलंय। पाहूया सध्या काय सुरू आहे मालिकेत। नकळतपणे मेघना आदित्यच्या प्रेमात पडलीये। आदित्यचं वागणं, बोलणं, त्याचा समजूतदारपणा मेघनाला आवडायला लागलाय। एक्सक्यूज मी। एक्सक्यूज मी? काय रे, बरा आहेस ना? आय एम ॲब्सोल्युटली फाईन। अच्छा। Oh God. माझ्या आजीने तुमच्या टिप्पणा पाठवलंय। Oh, thank you so much, sir. I will convey your feelings. Oh my. होय, कन्वे। विच वे? US वरून आलास का? No sir, these are desi manners only. देसी मॅनर्स। कम हियर, I will show you देसाई मॅनर्स। कम। अरे पल्लव ना। तुला सांगतो, हा पल्लव आहे ना, मोठेपणी डिट्टो अमित दादा होणार आहे। त्याचा पण सेन्स ऑफ ह्युमर लहानपणापासून असाच आहे। बाय द वे, परवा अमित दादा आला होता रूम मध्ये। मी त्याला कपाटातून फाईल काढून देत होतो तर त्याने ती पेटी बघितली तुझी। ती नक्षीदार पेटी बघून त्याने विचारलं मला। मग त्यालाच वाटलं की तो तुझा ज्वेलरी बॉक्स असेल। मग मी पण होला हो करून टाकला। जस्ट सांगून ठेवतो मी तुला, नंतर गडबड नको व्हायला, है ना? माझ्यामुळे तुला किती खोटं बोलावं लागतं ना, पण आता जास्त। एका विचित्र सिच्युएशन मध्ये अडकलो, अजूनही अडकलेलो आहोत, आणि तिघांची मुक्ती तुझ्याच हातात आहे मेघना। आदित्यने मात्र अद्यापही आपल्या प्रेमाची कुणकुणही मेघनाला लागू दिलेली नाही। अजूनही तो मेघनाच्या निर्णयाची वाट पाहतोय। मी तेव्हाही तुला सांगितलं होतं, जितक्या स्वच्छ मनाने तू तुझं सत्य मला सांगितलं होतंस ना, तितक्या स्वच्छ मनाने आजही सांगतो। निर्णयाचा क्षण जवळ आलाय। तीच हिम्मत ठेवून तुझ्या अंतर्मनाचा कौल घे। तेव्हा आता मेघना नक्की काय निर्णय घेणार याचीच उत्सुकता आहे। तो ज्याच्या उंजळीत पडेल तो तर सुखी होईलच, बट आय प्रॉमिस यू, तो ज्याच्या उंजळीत नाही पडणार तोही सुखीच होणार आहे मेघना, कारण तुझ्या निर्णयाने तू सुखी होणार आहेस। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।